11th ॲडमिशन 2025-26 मध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की 17 तारखेला टाइम टेबलनुसार काय आहे, कारण आम्हाला कॉलेज मिळणार आहे का, अशाबद्दल भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे। याबद्दल आपण संपूर्ण अपडेट चेक करणार आहे आणि जेही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे तर भरपूर साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत त्याबद्दल संपूर्ण डिस्कस करणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचे संपूर्ण डाउट्स क्लिअर होणार आणि विद्यार्थ्यांना कॉलेज कधी मिळणार आणि विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू कधी होणार, म्हणजे कॉलेजला विद्यार्थी कधी जाऊ शकणार, या संदर्भात सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर बघू शकता भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की आम्ही कॉलेज कसे चेक करायचे, बघा कॉलेज कसे पाहायचे सर, अशी सुद्धा कमेंट्स आलेली आहे। त्यानंतर तुम्ही दुसरी कमेंट सुद्धा बघू शकता की नेमकी काय आहे, कॉलेज कसे चेक करायचे, त्यानंतर कॉलेज ॲडमिशन जी लिस्ट आहे ही कधी असणार आहे, अशाबद्दल भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे आणि कॉलेज कधी मिळणार अशाबद्दल सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेल्या आहे। तर यामध्ये आपण संपूर्ण अपडेट जे आहे त्या याच व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तर आपल्याकडे जो टाइम टेबल आलेला आहे आणि जो साईडवर सध्या टाइम टेबल उपलब्ध आहे, हा टाइम टेबल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, कारण या अगोदर सुद्धा आपण संपूर्ण अपडेट बघितलेल्या होत्या। तर यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहे ते म्हणजे 17 तारखेला, कारण 17 तारखेला नेमकं काय आहे हे विद्यार्थ्यांना समजलेलं नाही आहे आणि 17 तारखेला कॉलेज मिळणार का असे सुद्धा विद्यार्थ्यांनी विचारलेलं आहे। तर बघू शकता, तर यामध्ये कोट्या अंतर्गत जे ॲडमिशन झालेले आहे 14 तारखेपर्यंत ॲडमिशन कन्फर्मेशन संपूर्ण जी प्रोसेस आहे कंप्लीट झालेली आहे। आता जी प्रोसेस चालणार आहे ती चालणार आहे रेग्युलर राऊंड। तर रेग्युलर राऊंड कधी लागणार आहे याबद्दलची अपडेट आपण दिलेली आहे। तरीसुद्धा बघू शकता विद्यार्थ्यांना पहिला पॉईंट क्लिअर करून देतो, तुम्हाला कॉलेज कधी मिळणार, तर 26 जूनला तुम्हाला कॉलेज मिळणार आहे। म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी कॅप अंतर्गत फॉर्म भरलेला आहे त्यांना 26 तारखेला कॉलेजची लिस्ट साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आपल्या चॅनलवर सुद्धा संपूर्ण माहिती दिली जाणार की तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता। त्यानंतर कॉलेज कधी सुरू होणार, तर कॉलेज तुमचं राऊंड 2 झाल्यानंतर सुरू होणार आहे, कारण राऊंड 2 पर्यंत ॲडमिशन आहे ह्या 70% तरी 80% कंप्लीट होणार आणि त्यानंतर तुमचं कॉलेज सुरू होणार आहे। बाकी तुम्हाला जेही प्रोसेस असेल, जर पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन जास्त झाल्या तर काही कॉलेज सुरू होऊ शकतात, असं काही नाही आहे की राऊंड 2 नंतरच सुरू होणार। काही कॉलेजेस राऊंड 1 नंतर सुद्धा सुरू होऊ शकतात, जर त्यांचा जेवढा तो ॲडमिशन होता इंटेक असेल तो जर कंप्लीट झालेला असेल। समजा फॉर एक्झाम्पल जर कोणत्या कॉलेजला 60 क्लास असेल आणि तिथे जर फॉर एक्झाम्पल 45 जागा म्हणजे 45 स्टुडंटनी जर प्रवेश घेतलेला असेल तर इथे यांचे क्लासेस वगैरे कॉलेजची जी प्रोसेस असेल ही सुरू होऊ शकते आणि ज्या कॉलेजला ॲडमिशन झालेलं नसेल ते सेकंड राऊंडमध्ये सुरू करणार, परंतु सेकंडपर्यंत कॉलेजेस तुमचे सुरू होऊन जाणार आणि 26 तारखेला तुम्हाला कॉलेजची लिस्ट माहिती पडणार की तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे। तर बघू शकता की 17 तारखेला काय आहे, तर गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रिया, विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रियेचे विभागीय समितीद्वारे तर याचा अर्थ असा आहे की तुमची जी लिस्ट लावणार आहे ती लिस्ट तयार करणार असं आपण म्हणू शकतो। म्हणजे जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवर जी कमिटी असते ती कमिटी संपूर्ण लिस्ट तयार करते, कारण कॅप राऊंड हा भरपूर सारे विद्यार्थ्यांनी भरलेला असतो। त्यामुळे तर 17 तारखेपासून हे जे आहे हे लिस्ट बनवणे सुरू म्हणजे होणार आपण असं म्हणू शकतो आणि जो रिझल्ट लागणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांना लिस्ट कधी भेटणार, तर 26 तारखेला भेटणार आहे। तर आता विद्यार्थ्यांना काही करायची गरज नाही आहे, 26 तारखेला तुम्हाला कॉलेज मिळणार आणि तिथूनच तुमची प्रोसेस सुरू होणार आहे। कारण आता हे 17 तारखेची सुद्धा अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची नाही आहे, म्हणजे अपडेटच नाही आहे तुमच्यासाठी। आता डायरेक्टली आपण 26 तारखेला अपडेट देणार की तुम्हाला कॉलेज कोणते मिळालेले आहे आणि तुम्ही ॲडमिशन कधी घेऊ शकतात ते सुद्धा दिलेलं आहे। पुढच्या दिवसापासून नेक्स्ट डे ते 3 जुलैपर्यंत विद्यार्थी कॉलेजला नंबर लागलेला आहे तिथे तुम्ही प्रवेश घेऊ शकता। अशा प्रकारे ही प्रोसेस आहे आणि भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी हे सुद्धा विचारलेलं आहे की राऊंड 2 कधी सुरू होणार, तर राऊंड 2 तुमचा 5 जुलैनंतर सुरू होणार आहे, कारण 5 जुलैला संपूर्ण ज्या जागा असणार आहे म्हणजे रिक्त जागा ह्या आपल्याला साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे की कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक राहिलेल्या आहे आणि त्यामध्ये सेकंड राऊंडमध्ये विद्यार्थी फॉर्म भरणार आहे। तर सेकंड राऊंडमध्ये फॉर्म कोण भरणार, ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेलाच नाही आहे ते विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा
ज्यांचे फॉर्म अनलॉक आहेत आणि लॉक केलेले नाही आहेत ते विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. किंवा ज्यांचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेला नाही आहे ते सुद्धा भरू शकतात. किंवा ज्यांचे नंबर लागलेले आहेत त्यांना प्रवेश घ्यायचा नाही आहे त्या कॉलेजला ते विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात. तर अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या. आपण पहिलेच सांगितलं होतं जर जास्तीत जास्त कमेंट्स आल्या तर मार्गदर्शन म्हणून तो व्हिडिओ आपण बनवण्यात येणार आहे. बाकी टाईम टेबलनुसार जी अपडेट येणार त्या अपडेटबद्दल संपूर्ण माहिती देणे सुरू आहे. तर यानंतर यामध्ये जर कोणाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता आणि त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. तर ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल ते सेकंड राऊंडमध्ये फॉर्म भरू शकतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की 26 तारखेला जे कॉलेज अलॉटमेंट होणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार आहे यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळेल आणि कोणते विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार नाही आहे. कारण यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी चुका करून ठेवलेल्या आहे की त्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळू शकत नाही. तर ते संपूर्ण अपडेट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण ज्या अपडेट असेल ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे.